ईश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 15 वर्षाच्या वयापासून स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वराज्य आपण मिळवायचे अशी शपथ घेऊन त्यांनी अनेक लढाया लढल्या. अफजल खान, शाहिस्ता खान यांसारख्या शत्रूंना त्यांनी पराभूत केले. तसेच स्वराज्यातील अंतर्गत शत्रूंनाही योग्य वेळी धडा शिकवला. या सर्व लढायांमध्ये महाराजांना साथ देणारे बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यासारखे अनेक शूरवीर होते, ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. परंतु इतिहासात असा एक प्रसंग आला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मुघल सम्राटाशी तह करावा लागला. महाराज कधी गर्वाने किंवा भीतीने तह करणारे नव्हते, मात्र आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी त्यांनी ही कठीण परिस्थिती स्वीकारली. मिर्झाराजे जयसिंग यांच्या माध्यमातून इसवी सन 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. यानंतर मिर्झाराजे जयसिंगनी शिवाजी महाराजांना आग्र्याला जाऊन औरंगजेबाची भेट घेण्याचा सल्ला दिला. महाराजांना हे माहीत होते की मुघल सम्राटावर विश्वास ठेवता येणार नाही, तरी आपल्या प्रजेच्या हितासाठी त्यांनी हा धोका पत्करला. आग्र्याला गेल्यावर महाराजांचा अपमान करण्यात आला आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. तर मित्रांनो, आता आपण हेच धैर्य आणि शांतपण एका छोट्या नाट्याच्या माध्यमातून पाहणार आहोत की कसे महाराज मुघल सम्राटाच्या तावडीतून निसटले आणि सुरक्षितपणे आपल्या राज्यात परतले. मुघलांनी चालवलेला प्रचंड नाश आणि त्यांचा अफाट सामर्थ्य महाराजांना दिसत होते. तात्पुरती माघार घ्यायची आणि नंतर संधी मिळताच उठाव करायचा, असं शिवाजी महाराजांनी ठरवलं. निवडक मंडळी घेऊन महाराज निर्भयपणे जयसिंगाच्या भेटीला निघाले. जयसिंगानं महाराजांचं स्वागत केलं. शिवाजी महाराज बोलण्यात मोठे चतुर, गोड गोड बोलले आणि जयसिंगाला फक्त एकच खोचक प्रश्न त्याने विचारला, यवनांची सेवा आपल्याला मनापासून आवडते का? जयसिंगांना उत्तर देता आलं नाही. ते म्हणाले, मला उत्तर देता येणार नाही. शिवाजी महाराजांनी 23 किल्ले बादशहाला द्यायचे ठरले. शिवाय त्यांनी औरंगजेबाची भेट घ्यायची आणि औरंगजेबाची चाकरी करायची असंही ठरलं. 9 वर्षाच्या छोट्या शंभूराच्या बरोबर महाराजांनी निर्भयपणे आग्र्याकडे झेप घेतली. महाराजांनी आग्र्यात पाऊल ठेवलं, मात्र शहराच्या विलासी आणि आळसावलेल्या जीवनात नवीन चैतन्य निर्माण झालं. सगळ्यांच्या चर्चेला नवीन विषय मिळाला. महाराजांच्या साहसाच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी दक्कन का होईना बोलल्या जाऊ लागल्या. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी महाराजांची भेट घेण्याचा मनोदय बादशहानं जाहीर केला. आपली बसण्याची जागा बादशहानं उंच ठेवली. महाराज दरबारात आले. पिता पुत्रांना 5000 मनसबदारांच्या रांगेत उभं करण्यात आलं. मग मात्र महाराज संतापून बादशहावर कडाडले, आमचा अपमान करण्यासाठी बादशहानं आम्हाला इथे बोलावलं आहे काय? सिंहासनाचे पाठ फिरवून ताड पावलं टाकत महाराज सरळ दरबारातून बाहेर पडले आणि आपल्या तंबूत जाऊन बसले. बादशहा खवळला. त्यानं शिवाजी महाराजांच्या छावणीला लष्कराचा गराडा घातला आणि महाराजांना नजरकैदेत बंद केलं. महाराजांना समजलं आपण कैद झालो, इथून सुटायचं कसं? छोट्या संभाजी सकट इथून निसटायचं कसं? त्यांच्या अवतीभोवती फिरोजी फर्जद, सर्जेराव मणकोजी आणि बाकीचे जिवलग मित्र बसले होते. त्यांच्या डोक्यात विचार सुरू झाले आणि एका युक्तीनं जन्म घेतला. त्यांनी आपल्या जिवलग मित्रांना जवळ बोलवलं आणि त्यांच्या कानात आपली योजना सांगितली. धोका होताच. ठरलेल्या योजनेप्रमाणे सर्वप्रथम महाराजांनी औरंगजेबाला गळ घातली. तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही झालंय.
मी आता बंदिवान आहे. मला माझ्या सैन्याचा तसा काहीच उपयोग नाही. त्यांना त्यांच्या घरी जाऊ द्या, म्हणजे तुमचा अन्न पाण्याचा खर्च तरी वाचेल. औरंगजेबच तो, त्याला काय करणार गरिबी कावा म्हणजे काय. चांगलाच फसला. याला लगेच परवानगीच देऊन टाकली. पहिली पायरी यशस्वीरित्या सर झाली. आता महाराज आणि त्यांचे सोडते एवढेच उरले. योजनेतली दुसरी पायरी ती म्हणजे महाराजांनी खूप खूप आजारी पडायचं. आणि महाराज पडले की खूप आजारी, इतके की त्यांना हलता सुद्धा येईना. सारखे झोपूनच असायचे. मग एक दिवस अचानक महाराजांच्या पोटात दुखायला लागलं. मग भोवतालच्या लोकांनी औषध पाणी आणून दिलं. वैद्य सुद्धा आले, पण छे कशाचाही उपयोग झाला नाही. महाराज काही बरे होईना. दुखणं आणखीन वाढलं. ही बातमी शेवटी बादशाहच्या कानावर गेली. बादशाहला खरं वाटलं. पहाऱ्यावरच्या मोगल सैनिकांना आणि त्याच्या सरदार फुलाद खानाला सुद्धा हा सगळा प्रकार खराच वाटला. महाराजांनी बादशाहला कळवलं, बाबा रे, आता माझं काही खरं नाही. मी जर गोर गरीब ब्राह्मण आणि फकीर यांना मिठाई वाटली तर त्यांच्या आशीर्वादानं माझा त्रास कमी होईल असं मला वाटतं. तेव्हा आपण दान धर्मासाठी परवानगी द्यावी ही विनंती. बादशाह याला पण तयार झाला. मोठमोठे पेटारे मागवण्यात आले. त्यात मेवा मिठाई भरण्यात आली आणि मिठाईनं भरलेले पेटारे महाराजांच्या खोलीतून बाहेर जाऊ लागले. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पेटाऱ्याची पहारेकरी कसून तपासणी करत होते आणि प्रत्येक वेळी त्यातली थोडी थोडी मिठाई सुद्धा हडप करत होते. पहारेकरी तर या सगळ्या प्रकारानं जाम खुश होते, कारण दररोज मिठाई खायला मिळत होती ना. असं दररोज होऊ लागलं. पहारेकऱ्यांचा पेटारे तपासायचा उत्साह पण दिवसेंदिवस कमी होत चालला होता. असंच एक दिवस नेहमीप्रमाणे पेटारे आले. त्यातले 2 रिकामे सोडून बाकीच्या मिठाई भरण्यात आले. सगळ्यांचे चेहरे काळजीनं ग्रासले होते. छाती धडधडत होती. महाराजांनी हिरोजी फरसतला जवळ बोलावलं. आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढून त्याच्या हातात घातलं. महाराज पटकन एका पेटाऱ्यात जाऊन बसले आणि हिरोजी महाराजांच्या जागी जाऊन झोपला. दुसऱ्या पेटाऱ्यात संभाजी बसले. सर्व पेटारे कर्र कर्र असा आवाज करत बाहेर पडले. नेहमीप्रमाणे पहारेकऱ्यांनी पेटारे थांबवले. 1-2 पेटारे उघडले आणि हुकूम दिला, जाओ. गावाच्या बाहेर पोचल्यावर पेटारे उघडण्यात आले. आतून शिवबा आणि संभाजी बाहेर पडले. सोबत्यांनी घोडे तयारच ठेवले. घोड्यावर बसून सर्वजण सुसाट महाराष्ट्राकडे दौडू लागले. इकडे तर फारच गंमत झाली. फुलाद खान आणि त्याचे पहारेकरी महाराजांच्या खोलीतून डोकायचे. हिरोजी फरसत पलंगावर झोपलेला असायचा आणि मदारी त्याचे पाय दाबत बसलेले असायचे. त्यांना बघून फुलाद खानाला वाटायचं महाराज झोपले. थोड्या वेळानं दोघे उठले. झोपण्याच्या जागेवर गाद्या आणि उशा ठेवल्या. त्यावर पांघरून घातलं, म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की महाराजच झोपले. दोघंजण खोलीच्या बाहेर आले. पहाऱ्यावरच्या चौकीदारानं दोघांना हटकलं आणि विचारलं, ए, कहाँ जा रहे हो? त्यांनी न घाबरता सांगितलं, महाराजांचं डोकं दुखतंय, औषध घेऊन येतो असं म्हणून अंधारात दोघेही पसार झाले. दुसऱ्या दिवशी पहारेकरी आत बघायला आले तर काय, आत कोणीच नाही. खोली रिकामी. पहारेकऱ्यांनी पांघरून उचललं, मात्र त्यांचे डोळेच पांढरे झाले. महाराजांच्या ठिकाणी गाद्या आणि उशा. फुलाद खानाची तर अवस्था विचारूच नका. नुसते त्याचे डोळे गरगर गरगर फिरत होते. त्याला वेळ लागायची पाळी आली. त्याचा अजूनही विश्वासच बसत नव्हता. शिवाजी आपल्याला चकून पळाला. अरे पण कसा, कुठे? पहारा असताना गायब झाला का अदृश्य झाला का उडून गेला? या अल्लाह मेरा क्या होगा? औरंगजेबाला हे कसं सांगायचं? नुसत्या कल्पनेनं त्याला घेरी आली. औरंगजेबाला जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा तर त्याला झटकाच बसला. अशक्य गोष्ट शक्य कशी झाली? शिवाजी शिवाजी ये किस जादू का नाम है? शिवाजी नावाचा त्यानं धसकाच घेतला. त्याच्याला औरंगजेब करायला गेलाय आणि झालं.
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प देऊन त्यांचा गौरव करावा. सर्वांनी खूप छान सादरीकरण होते. रामाहुनी साधा वेळी व्रजसम कठोर, थेट सूर्य पेटवेल असा दिवा पुन्हा होणे नाही. तीर्थापरी थोर भाळी भगवी चंद्रकोर, तीर्थापरी थोर भाळी भगवी चंद्रकोर, छत्ररूपी भूप सर्जा असा शिवा पुन्हा होणे नाही, असा शिवा पुन्हा होणे नाही. आपल्या शाळेचे माजी शिक्षक श्री सुरेंद्र जाधव सर यांचा स्वरचित पोवाडा व प्रभू शिवाजी राजा या गाण्याचे सादरीकरण करण्यासाठी मी गणेश सावंत सर व त्यांची टीम यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते.
विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. गड किल्ल्यांची शान सह्याद्रीचा मान, गड किल्ल्यांची शान सह्याद्रीचा मान, महाराष्ट्राचा अभिमान करणार सगळ्यांना जाण. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू या भारी, इयत्ता पहिलीचे चिमुकले येत आहेत सादर करण्यास नृत्य प्यारे. बिगड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. मवळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार. चाकर शिवबाचं होणार.
तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. काय धीरच सोडणार, बरी नाही धीरच सोडणार, साखर शिवबाच होणार. संताची धनाची रणात दिसता, शत्रू बळे प्रतिबिंब पाहता. शत्रू बळे प्रतिबिंब पाहता. संताची धनाची रणात दिसता, शत्रू बळे प्रतिबिंब पाहता. गोड नाही पाणीच पिणार, बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पट्टा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पट्टा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पट्टा. तो दौडीत सोडणार, गोड तो दौडीत सोडणार, साखर शिवबाच होणार. जगदंबेच्या कृपा प्रसारे, शिवरायांचा आशीर्वादे. जगदंबेच्या कृपा प्रसारे, शिवरायांच्या आशीर्वादे. शिवबाच होणार. प्रमुख पाहुण्यांना व चित्रकर सरांना विनंती करते की त्यांनी कविता टीचर व त्यांच्या मुलांचा गौरव करावा. सर्वांनी शांतता बाळगायची आहे. मी आजच्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी चौथीच्या शिक्षिका पूजा टीचर व प्रीती टीचर यांचा देखील पुष्प देऊन गौरव करावा. धन्यवाद सर.
एका बाजूला अहंकाराने भरलेला अफजल खान आणि दुसऱ्या बाजूला शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज. प्रतापगडाच्या साक्षीने घडलेला तो थरारक क्षण, जिथे कपटावर मात केली शौर्याने, जिथे अन्यायावर विजय मिळवला स्वाभिमानाने. चला तर मग अंगात स्फूर्ती व हृदयात अभिमान आणणारा अफजल खानाचा वध हा पोवाडा ऐकूया. पोवाडा सादर करण्यासाठी मी विद्यार्थ्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. मी माननीय चिंदरकर सरांना विनंती करते की त्यांनी सुजाता टीचर व त्यांच्या विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचा गौरव करावा. हिंदुस्थानातील इतिहासामधील एक असे नाव आहे जे आकाशातील एका लखलखत्या ताऱ्यासारखे चमकत होते, चमकत आहे आणि चमकत राहणार. त्या ताऱ्याच्या शौर्याची गाथा सांगण्यासाठी येत आहेत दिव्या काटकर आणि लौकिक मेस्त्री. नमस्कार, मेरा नाम दिव्या काटकर, मेरा नाम लौकिक मिस्त्री. आज हम आपके सामने शिवाजी महाराज की गाथा
शासन की समृद्धि कराई, रायगढ़ की बारी सभा में उपाधि छत्रपति हुई पर। वीर शिवा ने समर विधा में किए अनेक नवाचार, छापा मार गुरिल्ला ने तसे सेना को दी नहीं रफ्तार। मुगलों से संग्राम किया और बंद किए सब अत्याचार, राष्ट्रहित के लिए शिवा ने कभी न मानी किसी से हार। ऐसे वीर सपूत ने रखी भारत माता तेरी लाज, करके तुमको कोटि वंदन, नमन तुम्हें करते हैं आज, नमन तुम्हें करते हम आज। धन्यवाद। सुंदर मिलाप असलेलं माझ्या राजार हे गाणं नृत्याद्वारे सादर करण्यासाठी मी मराठी माध्यमाच्या इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते.
शिवाजी महाराज असे म्हणतात. 19 फेब्रुवारी हा दिवस नाही तर तो आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि शौर्याचा उत्सव आहे. बालवयातच स्वराज्याची शपथ घेणारा तो तेजस्वी पुत्र, आई जिजाऊंच्या संस्काराची घडलेला तो पराक्रमी राजा, अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला तो सिंह, अशा महान राजाच्या कीर्तीची गाथा सांगणारे एक प्रेरणादायी गीत सादर करण्यासाठी
महाराष्ट्र पूर्वगामी शिक्षक संघटना आयोजित पहिला नवरात्र रंगोत्सव 2026 स्त्री शक्तीचा सन्मान यामध्ये अवयोग विद्यालय व महाविद्यालय यांना नवरात्र रंगोत्सव स्पर्धा 2026 मध्ये दिवस क्रमांक 9 रंग गुलाबी या दिवसाच्या स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग घेतल्यामुळे पहिल्या बक्षीस मिळालेलं आहे. पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. सर्व शिक्षकांनी इकडे यायचे आहे. Special thanks goes to Bhaviskar sir and our Chindrakar sir, because of them we have got this prize. I request principal, teachers and Subhash Kaka to come on stage. Those who have got Adarsh Puraskar on 14th Feb. So I request Kudav sir, Damaskar sir, Sagar sir, Vasundhara, Parab sir, Subhash Kaka, please come on stage. येथे उपस्थित आजच्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री दादासाहेब पवार यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. 20 जून 1983 20 जून 1983 हा माझा या शाळेचा पहिला दिवस आहे आणि आपले जे अध्यक्ष आहेत ना ते त्या पहिल्या दिवशी मला सांगलीमध्ये दिसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना काय सांगणार मी एवढा मोठा कार्यक्रम बघितला. दुसरा सगळ्यांच्या मातोश्री अनुसया यांच्याकडे बघून मला माझ्या आजीची आठवण आली. त्यांनी एवढा म्हणजे थोर पुरुष राष्ट्रीय रत्न निर्माण केले अशी मातोश्री प्रत्येकाला लाभावे. मला सुद्धा माझी आजी शाळेमध्ये घेऊन गेली. पहिला दिवस होता 1 जून 1967. मला ते एवढं घेऊन गेलं मी जात नव्हतं. मी का जात नाही तर मारतात शिक्षक म्हणून मी जात नव्हतो बाळांनो शाळेत. पण माझ्या आजीनं मला घरात असं माझं ओळखलं जवळ शाळा होती परकडत आणि गुरुजींनी मला बघितलं आणि मला आजीबाई याला आता का काय तुम्ही शाळेत हा कपडे बिपडे घालत का नाही. माझ्या अंगात कपडेच नव्हते आणि आंघोळ पण केलेली नव्हती. गुरुजींनी काय केलं ती दांडी असते ना छडी ती टेबला ते आपटली आणि मला म्हणाले कपडे घाल नाही तर थोडंच काढे. मग मी कपडे घातले. मला सांगितलं जा आता पाठीमागच्या भिंतीजवळ जाऊन बस. दगडाच्या तुझी उंची जास्त आहे आणि सांगा आजीबाईचं नाव. मग याचं नाव ताडच आहे. वडिलाचं नाव मुरलीधर, आडनाव पवार आणि जात म्हटल्यानंतर माझ्या आजीला जरा प्रश्न करतात. ते म्हणजे जात हिंदू सांबार दिलं. हिंदू सांबार अरे ज्या माझ्या आजी घरी गेली तो दिवस माझ्या शाळेमध्ये मजूर केला. कारण मला आपल्या सांगितलं नाही हे करते आमचं सांगितलं नाही मला मारलं नाही दम दिला नाही. तो दिवस गेला चांगला. त्या दिवसापासून मी शाळेत नेहमीपणे राहायला लागलो आणि तुमच्यासमोर मी आता सेवानिवृत्त शिक्षक म्हणून आहे. मी मुंबईत आलो तेव्हा पाईपलाईनला झोपड्या आहेत ना इथे तशा झोपडीत राहत होतो मी.
आणि आता मी 14व्या माळ्यावर माझा 2.5 कोटीचा प्लॅन आहे. माझ्या प्लॅनमध्ये 2 बेडरूम, 1 मोठा हॉल, 3 कमोड आहे. एकेकाळी पाईपलाईनला घोड्यावर बसणारा मी डबा घेऊ. आता कुठे आहे फ्लॅटमध्ये. आणि माझ्या शेतामध्ये आता सोलर पंप बसवला आहे. आता हे स्कीम आहे गव्हर्नमेंटची. मागे त्याला सोलर पंप किती चांगली स्कीम आहे ना. मग श्रीमंत असो गरीब असो कोणी मला सोलर पंप मिळाला. 11,000 रुपये लागले फक्त. तुम्ही बसायला आता इलेक्ट्रिकची वाट बघायला लागत नाही. सोलर पंप चालू केला की शेतामध्ये पाणी. 2.5 एकर ऊस आहे म्हणजे 87 गुंठे त्याला म्हटलं. तर माझी शाळा शिकल्यामुळे प्रगती झाली. तुम्ही सुद्धा शाळा शिका आणि माझ्यासारखी प्रगती करा. माझ्या लहानपणी 5वी 6वीला माझ्या इकडे 500 गावात होते. विजारीला ठिगडं असायची. आणि आता बघा माझ्या सारख्या बहिणीने घेतलेला आहे भावाबीला. तेव्हा छत्रपतींना मी वंदन करतो. मातोश्री अनुसया यांना वंदन करतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे खोत सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. खरं म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहे. हा उत्साह जो उसंडून जातोय त्यातनं माझ्यासारख्या म्हणजे आपल्या वयस्कर माणसाला नवीन एनर्जी मिळते. खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे सगळं हे. तुम्ही जे काय एवढं सगळं ऑर्गनाईज केलं मला माहिती आहे त्याच्यामध्ये किती एफर्ट गेले असतील. या संस्थेमध्ये मी बरीच वर्षे येतोय आणि प्रत्येक व्हिजिटमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन असतं ते मी बघितलं आहे. काहीतरी नवीन नवीन गोष्टी करतात. फार कौतुकास्पद आहे. त्यांना मी ना माझे गाईड अँड फिलॉसॉफर समजतो. त्यांचं जे स्वतःचं जे हे आहे एका गावातले एका शिकतात इकडे नंतर हे सगळं एवढे विश्व निर्माण केलं आहे. त्याच्यात कौतुकास मला माझ्याकडे शब्द नाही त्यांना हे करण्यासाठी. मी रिझर्व्ह बँकेत पण खूप गेलो बरीच वर्षे केली आहे. त्यांचं प्लॅटिनम ज्युबिली झालं. त्याचं पुस्तक जे काढलं त्याचा मी एक बनवता होतं. पण काय लो प्रोफाईल ना तो आत्तापर्यंत मी ठेवला. आता मला माझ्या मागल्या गेल्या काहीतरी माझं आत्मचरित्र लिहावं. कारण त्याला RBI प्रेझेंट जनरेशन त्यांना नो मच अबाउट RBI इज इव्हॉल्युशन ओव्हर द इयर्स. बघू पण आहे ना इकडे आल्यानंतर ही जी स्फूर्ती मिळते एक आनंद मिळतो ते खरं म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि मी त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं आहे. gigantic efforts have gone into in making this program a grand success. तुम्हाला काय खार म्हटलं लोकांनी म्हणायला हो ते अभियोग शाळा आहे ती का. खारचं आयडेंटिटी अभियोग शिक्षण संस्थेत वाढत नाही आणि झाली आहे बरं. मला माहिती शिक्षक किंवा त्यांना म्हणतात इट्स कॅन्डल बर्न्स इटसेल्फ बट इट प्रोव्हाइड्स लाईफ टू अदर्स. प्रोव्हाइड्स लाईफ नॉट ओनली लाईफ टू अदर्स. तुमचं सगळ्यांचं मी अगदी हार्दिक अभिनंदन करतो. आणि मला ही संधी इकडे येण्याची मिळाली. मी खरंच त्या सगळ्यांना आभारी आहे. आपल्याला उत्तरोत्तर यश मिळो. अनुयोग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संजय शेट्टे सर यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. माझे आदरणीय गुरुजन, मान्यवर आदरणीय शिक्षक शिक्षिका आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज त्रिवेणी संगम योग म्हणजे 3 जन्मदिवस आज एकत्र आपण सेलिब्रेट करतोय. हा आनंद त्रिवेणी संगम योग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस
आपल्या शाळेचे संस्थापक चिंदरकर सरांच्या मातोश्रींचा जन्मदिवस आणि आपल्या अनियोग शिक्षण संस्थेचाही जन्मदिवस. मी भाग्यवान आहे की मी पहिला विद्यार्थी आहे या संस्थेचा. तर आज मी काही मोठं भाषण देत नाही. त्या दिवशी 10वीची मुलं बोर झाली असतील माझं भाषण ऐकून, त्यामुळे मी ठरवलं भाषण द्यायचंच नाही. आता मी वर्धापन दिन असल्यामुळे आपल्या संस्थेचा एक मी 3rd स्टँडर्डमध्ये होतो अनियोग शाळेत. त्यावेळेला मी पहिल्यांदा आमच्या शिक्षकांनी सांगितलं की गाणं गा स्टेजवर जाऊन. त्यामुळे एक गाणं गायलेलं होतं. आम्ही 4 विद्यार्थी होतो, त्यातला मी आहे. तर ते त्या दिवसाचं गाणं आज मी आफ्टर 44 इयर्स मी ते तुमच्यासमोर गाण्याचा प्रयत्न करतो. मी मगाशी छोटे बाल शिवाजी पाहिले, ते पहिलीमध्ये होते. किती सुंदर परफॉर्मन्स केला त्या शिवाजीचा परफॉर्मन्स, खूप सुंदर. मित्रांनो, मुलींनो, मुलांनो, असा तुम्ही आदर्श बाळगा की तुम्ही त्यांच्यासारखे मोठे बनाल आणि आपल्या समाजासाठी काहीतरी कराल. तर मी 3रीमध्ये असताना जे गाणं सादर केलेलं ते स्फूर्तिगीत आहे. ते आजच्या कार्यक्रमाला योग्य असं वाटतं. उठा राष्ट्रवीर हो, उठा राष्ट्रवीर हो, सच्चा उठा चला, सशस्त्र उठा चला, उठा राष्ट्रवीर हो, सच्चा उठा चला, सशस्त्र उठा चला, उठा. आज पेटले छान चालते पुढे, घेऊन सर्व शत्रूला शनात काढे. एक संघ होऊन लढू चला, लढू चला. उठा, 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 राष्ट्रवीर हो, सच्चा उठा चला, सशस्त्र उठा चला, उठा. पुत्र हो मोठी प्रभाकर, रामकृष्ण हो या समर्थ हो या चला. उठा, चला, चला, उठा, राष्ट्रवीर हो, सच्चा उठा चला, सशस्त्र उठा चला, उठा. चंद्रगुप्त वीरगुप्त घेऊन आज आठवू, शूरता शिवाजी नसात आठवू. चंद्रगुप्त वीरगुप्त घेऊन आज आठवू, शूरता शिवाजी नसात आठवू. दिव्य ही परंपरा अखंड चालू चला. उठा, उठा, चला, चला, उठा, राष्ट्रवीर हो, सच्चा उठा चला, सशस्त्र उठा चला, उठा, राष्ट्रवीर हो, उठा, राष्ट्रवीर हो, उठा. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अनुयोग विद्यालयाचा विजय असो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांचे लाडके व नेहमीच आपल्याला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चिंदरकर सर यांना मी त्यांच्या अध्यक्षीय भाषण करण्याची विनंती करते. श्री शिवाजी महाराज यांना मी प्रथम वंदन करतोय. या शिक्षण संस्थेमध्ये जेवढे जेवढे थोर मानव, थोर व्यक्ती आल्या आणि ह्या भूमीला पवित्र केलं, त्या सर्वांना वंदन करतोय. या शाळेत उत्तम प्रकारे शिक्षण देऊन आपल्या शिक्षकी पेशाला उंचीवर नेणाऱ्या सर्व शिक्षकांना, जे पालक ही माझी शाळा आहे, ह्या शाळेसाठी मी झटणार, माझ्या मुलाने ह्या शाळेत पाठवून माझ्या मुलांना मी
उंचीवर नेणार, त्यांना उत्तम मानव बनवणार, उत्तम त्यांना शिक्षण देणार, भारताचा नागरिक उत्तम बनवणार, जगाचा नागरिक उत्तम बनवणार या ध्येयाने प्रेरित होऊन ज्या पालकांनी या ठिकाणी मुलांना पाठवलं त्याचा जाणार. ही माझी शाळा आहे, मी माझ्या शाळेसाठी झटणार, चांगला अभ्यास करणार, चांगल्या गोष्टी करणार असं मनाची ठरवून जे विद्यार्थी इथे आले आहेत, मी चांगला अभ्यास करणार, चांगला कार्यक्रम करणार आणि मी माझ्या शाळेचं नाव आणि पालकांचं नाव उंचावर नेणार आहे. पुढे प्रगती, देशाचं नाव उंचावर. या ठिकाणी दोन व्यक्ती आलेले आहेत, प्रमुख पाहुणे बघा. यांचं काम रिझर्व्ह बँकेत ये म्हणून त्यांनी काम केलं. त्या बँकेचं व्हॅल्यूम, अखंड रिझर्व्ह बँकेचं पुस्तिका हे विद्वान असल्यामुळे दिसायला साधे वाटतात, माझ्यासारखे शेतकरी वाटतात, पण त्यांची बुद्धिमत्ता अलौकिक आहे आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं कौतुक इतकं. रिझर्व्ह बँकेचं पुस्तक चरित्र ज्यांनी लिहिलं ते हे आहे आणि ज्यावेळी ते प्रकाशित झालं त्यावेळी दिल्लीला आपल्या देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती पहिल्यांदा जाती घाबरायची, पण आम्ही कवी संमेलन केलं होतं, दशधारा पुस्तक छापलं, त्यात यांची पहिली कविता आहे. त्या कवितेत त्यांनी लिहिलंय की इतकी भूक असायची की गाई म्हैशी शेण टाकायचे, ते शेण धुवायचं आणि त्याच्यात ते जे दाणे असायचे त्या दाण्यावरती जीवन जगायचं, असं यांचं आयुष्य गरिबीत गेलेलं. पण त्यांना आजीने पुढे आणलं. बुद्धिमानी होता पहिल्यापासून. म्युन्सिपाल्टीमध्ये चांगली नोकरी आलेली होती. इथे आल्यानंतर आमच्या शाळेत रमलेली व्यक्ती होती ती. आणि ज्या वेळेला ते माझ्या समोर आले आणि म्हणाले, सर मला म्युन्सिपाल्टीतून अर्ज आला, मी काय करू? मी मनातून आतून घाबरलो, वाईट वाटलं, आणि चांगलं रत्न माझं झालं. मी म्हटलं काय झालं? माझं मेडिकल पण झालं. मेडिकल झालं म्हणजे फिक्स नोकरी. माझे अर्ज पास झाला, मेडिकल झालं माझं, आणि हा माझा अर्ज की मला तिथे रुजू करायला सांगताय. मी मनातून खरोखर खचलो, पण म्हटलं अरे तुला चांगली नोकरी भेटली. मी अरे तुम्ही मला लहान पोरगं चांगली म्हणजे जा, मनापासून नाही म्हणणार, पण त्याला जे खरं वाटतं खरं सांगतोय. आणि तो अर्ज माझ्या समोर त्यांनी पाडला. त्यांना ते बोनस मिळाला असता, त्या दफत झाले असते, पण त्याच्यावरती लाच मारून ह्या शाळेत राहिली. आणि तुम्हाला माहितीये ह्या सगळ्या परिसरामध्ये आमची मुक्ती प्रख्यात होती. ह्या सगळ्या परिसरात
घरामध्ये सुगंधी उठती दिवाळीला एक वर्षी किती उठणी केली पाहिजे 10,000 उठणी एकट्या अपना बाजारने घेतली आणि लगेच 20,000 राष्ट्रसेवा द्यायला हा प्राणी पण राष्ट्रसेवा द्यायला त्यांनी लगेच 20,000 आमचा 25,000 अशी कर्तव्य व्यक्ती आणि अनेक ठिकाणी आम्ही शाळांमध्ये जाऊन अगदी एन्जॉय मध्ये जाऊन ते प्रदर्शन दाखवत होतो. फार मोठं काम केलं शासनाने, खूप चांगले काय आणि म्हणून यांना मी माझ्या संस्थेत त्यावेळी ठरलं होतं संस्थेत शिक्षकाला घ्यायचं नाही, पण मी माझ्या संस्थेतल्या लोकांना सांगितलं मला हा मनुष्य पाहिजे आणि ह्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती होतं. मी संस्थेचा नियम बदलून यांना शाळेत घेतलं, संस्थेत घेतलं. काय कोण जाणे कसं तरी त्याला वाटलं आणि एकदम पाण्याची सोय नाही म्हणून 25,000चा काय म्हणतो ते कूलर लगेच आणून दिला. अरे त्याला तुझा पगार आत्ताच ते सुरू झाला काय म्हणतो मी म्हणाल पण नाही तुला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे म्हणजे मी चेक देतो. अनेक त्यांनी मदत केली. माझ्या सुदैवाने अनेक शिक्षकांनी माझ्या शाळेसाठी मदत केली. निवृत्ती झाल्यानंतर सध्या अगदी काही एकतर काय पहिला पगार आला तो देऊन टाकला. त्याच्यानंतर जास्त पैसे एकदम 4.5 लाख आल्यानंतर त्याच्यातले काही पैसे देऊन टाकले. अशी शिक्षक या शाळेला माझ्या संस्थेच्या लोकांनी सुद्धा आता आज आहे ना संस्थेत घेतल्याबरोबर पहिला 1.25 लाख रुपयाचा टेक देऊन मोकळे झाले अध्यक्ष. आमचे पहिले अध्यक्ष त्यांनी इथे खूप त्रास झाला त्यांना शिवसेने आमचे नाव घेतो मी कधी घाबरत नाही. शिवसेनेने खूप त्रास दिला ही शाळा होण्यासाठी, पण त्यांच्या सगळ्यांच्या नाकावर चिंतून शाळा उभी राहिली आणि त्या वेळेला त्यांनी म्हणाले आता त्यांचं चेक 7.5 लाखाचा कशासाठी कामाचा म्हणत ते राहू दे बाजूला मला एवढा त्रास झाला ना त्याबद्दल हे आधी 1 लाख रुपये आणि 1.25 लाख रुपये निवृत्त होताना झाल्यानंतर त्यांनी त्यांचा आम्ही हे केलं काय ग्रंथ तुला केली 11,000 दिले म्हणजे आतापर्यंत 20,000 लाखापर्यंत ह्या शाळेला पैशाची कधीच गरज लागली. आपोआप पैसे गेले. माझी जोडी बरोबर घेऊन जात होतो भरूनच येतो आणि त्यामुळे ही शाळा झालेली आहे उभी राहिली. आता सुद्धा याने नको म्हणत असताना 10,000 रुपये देत आहे आणि माझं नाव नको म्हणताय. किती लोक आहेत. एक माझे शिक्षक आता नाहीयेत बिचारे ते जाताना निवृत्त झाल्यानंतर 51,000 दिले पण मिसेसनी गेल्यानंतर मिसेसनी पैसे दिले शाळेला. लायब्ररीसाठी पुस्तकं घ्या लायब्ररीसाठी कपाट देतो अशी किती जणांची नावं सांगू त्यांना मी विसरू शकत नाही. एक शिक्षकाचं आणखी मला जास्त कौतुक वाटतं तो यासाठी भांडून गेला. राग होता शाळेवर पण ज्यावेळी तो बाहेरच्या शाळा पाहिल्यानंतर त्याला वाटलं या शाळेला मदत केली पाहिजे. अशी शाळा मिळणं शक्य नाही जी कधीच कोणाकडून पैसे घेत नाही. शिक्षकांकडून नोकरी लावताना ते कधीच विद्यालयाकडून डोनेशन घेत नाही. जिथे मोठ्या शाळा 50,000 बाळांना घेतात 50 लाख आम्ही नाही घेत. एक शाळा मोठी ज्याची खूप ब्रँचेस आहेत 15 ते 25 लाख घेते शिक्षकांकडून देताना आम्ही नाही घेत.
चांगले विद्यार्थी तुमच्यासारखे चांगले असणारी. अरे होय की नाही? चांगले गाव, चांगले विद्यार्थी, चांगले शिक्षक, चांगले मुख्याध्यापक आणि चांगले पालक हे सगळे असल्यामुळे आपण ही शाळा उंचावलेली आहे, प्रगती केलेली आहे, उंची गाठलेली आहे. आज जास्तीत जास्त बक्षीस मिळवणारी शाळा म्हणजे आम्ही फॅन एक्झिबिशन असते ना त्यावेळी एक वर्षी गंमत झालेली सांगतो मी संपवतो. इंडियन एअर इंडियामध्ये आमचे प्रदर्शन होतं. एअर इंडियामध्ये प्रदर्शन होतं काय 10-12 बक्षीस दिल्यानंतर आता पुढच्या शाळेला बक्षीस. सगळे बाकीचे लोक करायचे अनुयोग आणि खरोखर अनुयोगला बक्षीस आहे. त्यावेळेला एकट्या अनुयोगला 22 बक्षीस होती आणि पुढच्या शाळेला शिक्षक होते त्यांना बक्षीस होती, त्यांनी तयार केलेल्या मुलांना बक्षीस होती. अशा प्रकारे तिने उत्तम शाळा म्हणून घातली आणि म्हणून 7.5 लाखाची तुम्ही चौकशी करा. त्यांना सांगा प्रत्येकाने आपापल्या घरी आमच्या शाळेला 7.5 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं अशी कुठची शाळा असेल ते दाखवा. प्रथम क्रमांकाचं बक्षीस कुठच्या शाळेला? आपल्या शाळेला. आपली प्रत्येकाची, माझी शाळा, तुझी शाळा, प्रत्येकाची. कोणाची शाळा? आपली माझी शाळा. आणि ह्या शाळेचं अत्यंत सांगा म्हणावं आमच्या शाळेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आमच्या शाळेला वनश्री पुरस्कार मिळाला. छत्रपती तुमच्या आशीर्वादाने हे पण आम्हाला मिळत. अखंड महाराष्ट्रात 2रा क्रमांक. अरे असं कौतुकाचं काम या शाळेच्या विद्यार्थ्यांमुळे, या शाळेच्या शिक्षकांमुळे, या शाळेच्या संस्था चालकांमुळे, पालकांमुळे सगळं झालं. मी आज छत्रपतींना वंदन करतो. असाच आशीर्वाद तुमचा राहू दे. माझ्या मातोश्रीला, आईला सुद्धा मी नमस्कार करतो. आज ती नाही आहे, तिलाही नमस्कार करतो आणि सांगतो तुझ्या आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू. आणि सगळ्यात म्हणजे शिक्षण संस्थेत फार मोठी मोठी माणसं होती. उमेया कॉलेजचे प्रिन्सिपल ह्या संस्थेत होते. एक कॉलेजचे डबल PhD झालेल्या आमच्या अय्यर मॅडमच्या शाळेत किती जणांची ना अखंड डिलीट मिळालेले, अखंड मुंबईचे मुख्य साक्षरतेचे पहिले आलेले, त्यांना अध्यक्ष मान होता ते गाडीत. ह्या सगळ्यांबरोबर मला बाहेर जाता आलं. दिल्लीला गेलो, कलकत्त्याला गेलो आणि या ठिकाणी या वेळेला मुंबईत पहिल्यांदा सुरू केलं. आणि ते पाहिल्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंट आमच्याकडे त्यावेळी आमची झोपडी होती, मोठी शाळा होती, पहिली शाळा. त्यावेळी आतासारखे नव्हतं. आता हे आहे ना, पण त्यावेळी असं काय म्हणतात ते काय आहे घालता कॅन्टीनला दाखवतात की आता प्रोजेक्टर वरती आम्ही ते सगळ्या मुंबईच्या सर्व एज्युकेशन इन्स्पेक्टरना मी ट्रेनिंग केलं. मी स्वतः दिलं की हे नाव ज्यावेळी युनेस्को पर्यंत गेलं त्यावेळी युनेस्कोने या शाळेचं कौतुक केलेलं आहे. आणखी काय खूप बोललो, अजून खूप बोलण्याचं तेच बोलतो. तुम्ही काय आपल्या शिक्षिका म्हणतात ते काय 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 काय. बरं, माझं भाषण करतो संपण्यापूर्वी बघा अध्यक्षांच्या नंतर बोलायचं ना, पण मी जेव्हा त्यांना म्हणतो सर आता विश्रांती घ्या कसं होता शाळेत, ते म्हणतात मी
शाळेसाठी जिथून मध्ये तुम्ही लावलेलं रोप आहे ते जगलंच पाहिजे. आणि आज आजची गंमत अशी आहे की आपण सगळे स्वतंत्र आहोत. सासरच नाही, माझी चुगली करू नका घरी. एवढं धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतला. आम्हाला खूप बोलायचं होतं ना, आम्ही शिक्षक बोलतो ना. 35 मिनिटं झाले ते बसत नाही, 10 मिनिटं झाले बसू ना. ओके, धन्यवाद. आजचा हा सोहळा संपत आहे, पण आपल्या मनातील प्रेरणा आणि भावना कधीच संपणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच अंगावर शहारे येतात, डोळ्यात आपोआप तेज येते आणि छाती अभिमानाने दाटून येते. महाराजांनी आपल्याला सत्ता नाही तर स्वराज्य दिले, भीती नाही तर धैर्य दिले, गुलामी नाही तर स्वाभिमान दिला. आज आपण कार्यक्रमातून त्यांचा इतिहास ऐकला, त्यांचे पोवाडे गायले, त्यांचे पराक्रम देखील पाहिले. पण आता वेळ आहे त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवण्याची. चला तर मग आपण आज सर्वांनी शिवरायांच्या विचारांनी जगण्याचा संकल्प करूया. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर ते करण्यासाठी मी मालनकर मॅडम यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सभागृहातील शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्र या सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम आपल्या अनियोग शिक्षण संस्थेत फार मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे. प्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मी वंदन करते. तसेच श्रीमती अनुसया चिंदरकर यांनाही वंदन करते. आणि तसंच आजचा आपण जो हा दिवस साजरा करतो आहोत तो अनियोग शिक्षण संस्थेत साजरा करतो आहोत आणि त्या शिक्षण संस्थेचा आज वर्धापन दिन आहे. तर अशा या अनियोग विद्यालयाच्या भूमीस मी वंदन करून आजचा माझा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम थोडक्यात आठवत आहे. प्रथम आजच्या या त्रिवेणी संगम कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री बाईसाहेब चिंदरकर सर यांनी भूषविले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच RBIचे अधिकारी श्री सुरेंद्र खोर यांनी सुद्धा आपलं मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे आपले DM पवार सर म्हणजे दादासाहेब पवार सर, हे सुद्धा आपण आपल्या आयुष्यात कसे यशस्वी होत गेलो, आपलं बालपण ते आपलं आतापर्यंतचं जीवन यामध्ये आपण शिक्षणामुळे कशी प्रगती केली याचं त्यांनी तुम्हाला यथासार वर्णन सांगितलेलं आहे आणि त्यातून तुम्ही प्रेरणा मिळवायची आहे आजच्या दिवसात. तर त्यांचेही मी आभार मानते. तसेच या ठिकाणी दोन शिवाजी महाराज आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत, तर त्यांचेही मी आभार मानते. या सभागृहात आपल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्यवर श्री संजय शेट्टे सर यांनी सुद्धा आवर्जून उपस्थिती दर्शवली व आपल्या गोड गळ्याने संपूर्ण सभागृहाला मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. या प्रसंगी आपल्या संस्थेचे सदस्य श्री नवनाथ मुरगेकर सर सुद्धा उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाला संगीत टीम म्हणून म्हणजे संगीताची साथ देणारे आपले गणेश सावंत सर, तसंच कुडव सर आणि त्यांची टीम म्हणजे त्यांचे विद्यार्थी, या सर्वांचेही कार्यक्रमाला शोभा आणण्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाला सर्वात जर कोणी उत्स्फूर्तपणे साथ दिलेली आहे तर ती म्हणजे आमचे विद्यार्थी बालमित्र. या सर्व बालमित्रांनी सुद्धा मोठ्या सहभागाने, उत्साहाने आणि हिरीने भाग घेऊन आजचा हा कार्यक्रम संपन्न केला, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. पण या सर्वांना ज्यांनी एकसूत्रता आणण्यासाठी, एका छत्राखाली आणण्यासाठी ज्या मुख्याध्यापकांनी साथ दिली त्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापकांचेही मी आभार मानते. या मुख्याध्यापकांना साथ देणाऱ्या सर्व शिक्षकांचेही मी
सजावट करणारे जे शिक्षक आहेत ज्या शिक्षिका आहेत श्रीमती क्षीरसागर मॅडम आणि त्यांचे विद्यार्थी यांचे मी आभार मानते. त्याचबरोबर फलकलेखन करणाऱ्या श्री महांकाळ भाऊ यांचेही मी आभार मानते. आणि त्याचप्रमाणे आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी जी करणारे मूळ आहेत ते म्हणजे आपले सर्व शिपाई भाऊ सर्व शिपाई भगिनी या सर्वांचेही मी आजच्या दिवशी आभार मानते. कारण या सर्वांमुळे आपला हा कार्यक्रम छानपैकी पार पडलेला आहे. जर कुणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर ज्यांनी या कार्यक्रमासाठी खारीचा वाटा उचललाय त्या सर्वांचे आभार, पालकांचेही आभार आणि इथेच माझे आभाराचे 2 शब्द मी संपवत आहे. धन्यवाद.